सर्वांना नमस्कार. श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित स्तोत्र मंत्र पठण या कार्यक्रमांतर्गत आजच्या वर्गात मी प्रसाद तावनकर तुमचं स्वागत करतो. आज अतिशय प्रसन्न सुंदर असा दिवस आहे. आज आहे श्री रामनवमी आणि त्याचबरोबर आहे रामदास जयंती. चैत्र शुद्ध नवमी या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. त्याच दिवशी रामदास स्वामी यांचा देखील जन्म झाला. दोघांची जन्मवेळ जन्मतिथी समान आहे. असं तर आजच्या पवित्र दिवशी आपण आज स्तोत्र पठणाला सुरुवात करतो आहोत. आतापर्यंत आपण अनेक श्लोकांचं पठण केलंय, तर आजच्या शुभ दिवशी आपण स्तोत्र पठणाला सुरुवात करू आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण रामरक्षेपासून सुरुवात करणार आहोत. आता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आहे त्यासंबंधी काही एक दोन श्लोक वाचनात आले सध्याच, तर ते पहिल्यांदा आपण बघूया. हे श्री रामदास स्वामी यांनी लिहिलेले श्लोक आहेत आणि मग आपण रामरक्षेला सुरुवात करू. तुरी वाजती अंबरी शंख भेरी, तुरी वाजती अंबरी शंख भेरी, जयो पावला रामलीला अवतारी, जयो पावला रामलीला अवतारी. हरी मानसी थोर आनंद झाला, हरी मानसी थोर आनंद झाला, अति आदरे राम भेटीस आला, अति आदरे राम भेटीस आला. आता हा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलंय श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळचं. ते असं म्हणतात की अत्यंत सुखद असं वातावरण होतं. क्षितिजाच्या परिघामध्ये, अंतरिक्षामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये एक सुखद असा नाद भरून राहिला होता. ब्रह्मनाद ज्याला आपण म्हणू शकतो. आणि हा जो नाद आहे तो अनेक वाद्य तर त्या ठिकाणी होतीच. म्हणजे आपण जसं म्हणतो सनया वाजत होत्या, तुतार्या वाजत होत्या, शंख वाजत होते. ही सगळी शुभवाद्य आपल्याकडे म्हणतो आणि देवपूजेच्या वेळेला किंवा एखाद्या शुभ प्रसंगाच्या वेळेला ही वाद्य वाजवण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. तर असा संपूर्ण नाद त्या ठिकाणी निर्माण झाला होता. शंखनाद निर्माण झाला होता, तुतार्या वाजत होत्या आणि या सगळ्या सृष्टीला रामलीला पाहायला मिळाली. रामाचा जन्म झाल्यानंतर रामाच्या ज्या बाललीला होत्या त्यांचं अनेक लोकांनी अनेक प्रकारे वर्णन केलंय. ठुमकी चलत रामचंद्र बाजत पैंजनिया असं काही ठिकाणी म्हटलंय. कौसल्य माता प्रभू श्री रामांना स्नान घालते वेळी म्हणते असं आपले कवी गदी वाडगुळकर लिहून ठेवतात. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, अष्टगंधांचा सुवासल नीळकमळाला येतो. अशा अनेक लीला, बाळलीला रामचंद्रांनी देखील दाखवल्या आहेत. हट्ट केला होता, तुम्हाला माहित असेल, प्रभू रामचंद्रांनी की मला तो आकाशात दिसणारा चंद्र पाहिजे आणि मग तो चंद्र कसा देणार हातामध्ये. म्हणून मग एका मंत्र्यांनी काय केलं की एका परातीमध्ये पाणी ठेवून त्यात चंद्राचं प्रतिबिंब प्रभू रामचंद्रांना दाखवलं आणि ते पाहून प्रभू रामचंद्र खुश झाले. तर अशा अनेक लीला आहेत. आता ह्या लीला प्रभू रामचंद्र करतायत आपला जन्म झाल्यानंतर या रामचंद्रांच्या अवतारामध्ये. महाविष्णूंचा अवतारच आहे हा, पण प्रत्यक्ष महाविष्णू त्या ठिकाणी थोडेसे गडबडून गेले की अरे या सगळ्या लीला तिथे चालू आहेत आणि मला पाहायला मिळत नाहीत. म्हणून प्रत्यक्ष हरी म्हणजे महाविष्णू देवादिदेव हे देखील त्या लीला पाहण्यासाठी पृथ्वीवर अवतरले आणि त्या लीला पाहून प्रभू रामचंद्रांना भेटून त्यांना खूप आनंद त्यावेळेला झाला. अशा अर्थाचा या ठिकाणी हा श्लोक आहे. तर तुरी वाजती अंबरी शंखभेरी, जयो पावला रामलीला अवतारी, हरी मानसी थोर आनंद झाला, अति आदरे राम भेटीस आला. पुढचा श्लोक आपण एक बघूया फक्त आज आजच्या दिवसाचा की काय म्हणतायत. तेथ इंद्र चंद्रादी कुबेर आले, तेथ इंद्र चंद्रादी कुबेर आले, अति आदरे देव सर्व मिळाले, अति आदरे देव सर्वे मिळाले. पुढे रीघ नाही बहुसाल दाटी, पुढे रीघ नाही बहुसाल दाटी, विरी अंबरी दिव्य विमान थाटी, विरी अंबरी दिव्य विमान थाटी. आता कोण कोण आलेत प्रभू रामचंद्रांच्या भेटीला. तर केवळ महाविष्णूच आलेत असं नाही, तर त्या महाविष्णूंच्या बरोबर
इंद्र, चंद्र आणि अनेक देव, त्यांच्याबरोबर कुबेर हे देखील त्या ठिकाणी आले आणि सगळे या काय म्हणतो आपण, की रामचंद्रांच्या लीला पाहण्याला उत्सुक आहेत. सगळे देव, ऋषी, किन्नर किंवा आपण ज्याला म्हणतो, की गंधर्व, किन्नर, ऋषी, मुनी सगळे देवकुळ हे त्या ठिकाणी आले आणि सगळ्या अंबरामध्ये म्हणजे आसामंतामध्ये इतकी दाटीवाटी झाली, की मुंगीलाही आपण म्हणतो ना, मुंगीलाही जायला वाट मिळणार नाही, अशी त्या ठिकाणी संपूर्ण दाटीवाटी झाली होती. म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याबरोबर खाली पृथ्वीवर संपूर्ण जनमानसामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच्या आजूबाजूला, त्या महालाच्या आजूबाजूला लोकांची दाटी झाली होती आणि आकाशात सगळे देव, त्याच्यानंतर यक्ष, किन्नर, कुबेर, गंधर्व, ऋषी, मुनी असे सगळे मिळून दाटी झाली होती, की कुठेच कोणाला जायला वाव नाही. म्हणजे प्रत्येकाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन हवं होतं. प्रत्येकाला त्यांच्या लीला पाहायच्या होत्या. अशा सुंदर श्लोकांमध्ये प्रभू रामचंद्रांचं वर्णन, रामचंद्रांच्या जन्माचं वर्णन आणि त्यांच्या लीलांचं वर्णन हे कुणी केलंय? तर हे वर्णन केलंय रामदास स्वामींनी. प्रभू रामचंद्रांच्या जन्माचं वर्णन अनेक लोकांनी अनेक प्रकारे केलेलं आहे. रामचंद्रांच्या जन्माची वेळ जी आहे ती भर दुपारी 12ची आहे किंवा 12:40 साधारण आपण असं म्हणू शकतो, त्या वेळेची आहे. तर त्या जन्माच्या वेळी कसं आसमंत होतं, तर त्यासाठी तुलसीदास असं म्हणतात, की नवमी तिथी मधुमास पुनीता. बघा काय म्हणतात, नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित नवप्रीता, मध्य दिवस अतिशीत न घामा, मध्य दिवस अतिशीत न घामा, पवन काल लोक विश्रामा, पवन काल लोक विश्रामा. आता हेच आपल्या गदी माडगुळकरांनी म्हटलंय. गदी माडगुळकर सगळ्यांना माहित असतील, गीत रामायणकार आहेत. त्यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जातं. तर ते असंही म्हणतात, म्हणजे हा जो श्लोक तुलसीदासांनी लिहिलाय त्याच्याच बरोबर समांतर एक काय म्हणू शकतो आपण श्लोक किंवा एक कडवं हे या गदी माडगुळकरांनी लिहिलंय. ते काय म्हणतात, की चैत्र मास शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात, उष्ण हे किती, दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. आनंद लोकांना झाला, खूप आनंद लोकांना झाला रामजन्म झाल्यानंतर. कारण परिस्थिती तशी होती, रावणाचं बाहुबल तिथे वाढत होतं. त्याचे जे काही कृत्य आहेत ती थोडीशी वाढत होती, वाईट कृत्य अर्थात. त्या सगळ्यापासून मुक्ती हवी होती. रावणाला मारण्यासाठीच प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. म्हणजे असत्यावरती सत्याचा विजय मिळवण्यासाठी रामचंद्रांचा जन्म झाला हे सर्वांना माहीत होतं. म्हणून देव, त्याच्यानंतर इतर ऋषीमुनी, गंधर्व, किन्नर सगळे आणि माणसं हे सगळे सगळे आनंदले रामाचा जन्म झाल्यानंतर, की ठीक आहे आता आपल्या दुःखांचा अंत होणार. आणि प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये हे संपूर्ण दिसून येतं. मग त्या रामचंद्रांच्या चरित्राचं किंवा रामरक्षारूपी स्तोत्राचं आपण आज या ठिकाणी थोडंसं पठण करूया. रामरक्षा स्तोत्र जे आहे ते स्तोत्र स्तोत्र नुसतं स्तोत्र नाहीये, तर ते मंत्ररूपी स्तोत्र आहे. रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं त्याला म्हटलं गेलंय काही ठिकाणी. आता हे जे स्तोत्र मंत्र आहे त्याच्यामध्ये एकतर स्तुती केली आहे. मी मागेच तुम्हाला म्हटलं, आपण सुरुवात केली त्यावेळेला, की स्तोत्र काय असतात. तर प्रत्येक स्तोत्रामध्ये प्रथम त्या देवतेचं ध्यान केलेलं असतं. त्या ध्यानामध्ये त्याचं संपूर्ण वर्णन असतं. मग दुसरा भाग येतो, की त्या देवतेने काय केलंय, म्हणजे त्याचं आयुष्य कसं आहे, आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या किंवा आणि अनेक बरेच गोष्टी त्या ठिकाणी त्यांचे पराक्रम वर्णिलेले असतात किंवा त्यांचं वर्णन असतं. आणि सगळ्यात शेवटी त्या स्तोत्राची फलश्रुती असते. तर या ठिकाणी रामरक्षा स्तोत्रामध्ये देखील सर्वप्रथम त्याचं ध्यान केलंय, प्रभू रामचंद्रांचं ध्यान केलंय आणि त्याच्यानंतर स्तोत्र सुरू होतं. त्या स्तोत्रामध्ये एक रक्षा कवच सामावलेलं आहे. म्हणून रामरक्षा स्तोत्र, रक्षा स्तोत्र आहे ते. आपली रक्षा करणार आहे, आपल्या सर्वांगांची रक्षा होते रामस्तोत्राच्या पठणाने. जर काही कोणाला भीती असेल, मुलांना खास करून लहान मुलांना भीती वाटते काही काही ठिकाणी, ती घाबरतात. मग ती त्यांची भीती दूर करण्यासाठी देखील रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं जातं. साधारणपणे मूल जन्माला आल्यानंतर पहिले 10 दिवस रोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचा पाठ करावा, असा आपल्याकडे एक नियम आहे, दंडक आहे किंवा एक प्रथा आहे असं म्हणा.
करायलाच पाहिजे असं नाही, पण केलं तर चांगलं. या स्तोत्रामध्ये प्रभू रामचंद्रांचं खूप छान वर्णन अनेक वेळेला आपल्याला येतं. म्हणजे अनेक श्लोकांमध्ये त्यांचं वारंवार वर्णन येतं, की प्रभू रामचंद्र कसे आहेत, ते कशा प्रकारे आहेत आणि त्यांना आर्जवही केला जातो, की "हे रामा, तुम्ही सतत माझ्याबरोबर राहा, माझं रक्षण करा." अशा प्रकारे देखील त्यांना आवाहन केलं जातं आणि मग सगळ्यात शेवटी जी फलश्रुती आहे, त्या फलश्रुतीमध्ये स्तोत्र म्हटल्यानंतर, स्तोत्र पठण केल्यानंतर काय आपल्याला लाभ होतील किंवा काय आपल्याला मिळेल? आता लाभ होतील याचा अर्थ आपल्याला फायदाच होईल असं नाही. आपलं शरीर सुंदर राहिलं, आपलं शरीर निरोगी राहिलं, आपल्या मनाचे विचार उत्तम राहिले, तर तो सगळ्यात उत्तम लाभ आहे. हो ना? म्हणतात की "मन चंगा तो काठवत में गंगा." मन चंगा तो काथवट में गंगा. काथवट म्हणजे पाणी भरण्याचं एक पात्र. खास करून अंघोळीचं पाणी घेण्याचं जे पात्र, त्याला आपल्याकडे घांगळ असं म्हणायचं. तर त्याला काठवट म्हणतात. काठवटामध्ये गंगा म्हणजे गंगेचं पाणी आहे. कुठलंही पाणी असलं तरी गंगेचं पाणी. आपलं मन फक्त चंग. चंग म्हणजे चांगलं पाहिजे. मग चांगल्या मनाने केलेलं कुठलंही कार्य हे नेहमी चांगलंच असतं. तर असं आपलं मन चांगलं होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी, मनातली भीती जाण्यासाठी, आपल्या जिभेला चांगलं वळण लागण्यासाठी रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं असं सांगितलंय. तर तुम्ही लहान मुलं आहात सगळी. आत्तापासूनच तुम्ही ही जर सवय करून घेतली, रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं, तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आता काय फायदा होईल, हे आपल्याला नक्की सांगता येत नाही. नक्की सांगता येत म्हणजे प्रत्येक वेळेला आर्थिक फायदाच व्हायला पाहिजे का? तर नाही. मला पैसा मिळाला, मला चांगलं काहीतरी घर मिळालं, मला संपत्ती मिळाली, मला खूप मोठी काहीतरी घबाड लागलं, असं नाही. हा अप्रत्यक्ष फायदा देखील असतो. अप्रत्यक्ष फायदा म्हणजे काय? की आपल्याला चांगली संगत मिळणं, आपल्याला चांगले गुरु लाभणं, आपल्याला चांगली विद्या प्राप्त होणं आणि त्या विद्येच्या जोरावर आपण काहीतरी चांगलं कार्य करणं. हा देखील एक चांगला फायदाच आहे. अप्रत्यक्ष फायदा आहे. आपलं शरीर निरोगी राहणं, मन चांगलं राहणं, हा देखील त्या ठिकाणी फायदा आहे. तर असं सर्व फायदा करून देणारं एक छान स्तोत्र, ज्याला रक्षा स्तोत्र म्हणतो, आपली रक्षा करणारं. असं म्हणतात, की या ठिकाणी रक्षा स्तोत्रामध्ये एक कवच आहे आणि ते कवच पठण केल्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराभोवती एक अदृश्य कवच निर्माण होतं आणि ते आपल्याला सगळ्या रोगांपासून मुक्तता देतं किंवा वाचवतं. आता आपण प्रत्यक्ष त्याचा अर्थ घेतोय, तर असं नाही की आपण कधी आजारीच पडणार नाही. शरीर आहे. आपलं शरीर एक यंत्रवत आहे. त्याला कधीतरी आजारी किंवा आजारपण हे येणारच. पण आजारातून मुक्तता देखील होते. अशा प्रकारे या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र आपण आज पठण करणार आहोत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगणं किंवा प्रत्येक श्लोकाचा विवेचन करणं हा उद्देश या ठिकाणी नाही आहे. म्हणून मी थोडक्यात रामरक्षा स्तोत्र काय आहे त्याची तुम्हाला ओळख करून दिली. रामांचं वर्णन अनेक ठिकाणी येईल. साधारणपणे हे वर्णन तुम्ही जर साधारण मराठी, संस्कृत चांगलं असेल तर लक्षात घेऊ शकाल. अन्यथा आपल्या घरातल्या मोठ्या माणसांची किंवा आपल्या गुरूंची किंवा आणि कुणाची इंटरनेटवरती देखील बरंच रामरक्षा स्तोत्राबद्दल लिहिलेलं आहे. त्याची मदत घ्या. इथे आपण स्तोत्रांचे अर्थ सांगत बसलो तर आपला खूप वेळ जाईल आणि मग ते पठण होणार नाही स्तोत्राचं. म्हणून मी थोडंसं ते बाजूला ठेवणार आहे. अर्थ सांगायचा प्रयत्न नाही करणार आहे. ठीक आहे? तर आपण सुरुवात करूया. मी जे काही सांगितलंय आता रामरक्षा स्तोत्राबद्दल, ते थोडंसं माझ्या बुद्धीला जे रुचेल पचेल त्याप्रमाणे सांगितलंय. तर तुम्ही त्या म्हणजे अनुभव घ्या, प्रत्यक्ष अनुभव घ्या. लहान मुलं आहात, तेव्हा अनुभव घ्या आणि मग बघा काय होतं. त्याचे परिणाम चांगलेच होतात. तर आपण सुरुवात करूया. श्री रामरक्षा स्तोत्र. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः सीताशक्तिः श्रीमद् हनुमानकीलकम् श्रीमद् हनुमानकीलकम् रामचन्द्रप्रीत्यर्थे रामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः जपे विनियोगः अथ ध्यानम् ध्यायेद् आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ध्यायेद् आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं
नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटा मण्डनं रामचन्द्रं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतोणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं सासीतोणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतम् अजं विभुम् स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतम् अजं विभुम् राम रक्षां पठे प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां राम रक्षां पठे प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुतिः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियः श्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः सुग्रीवेशकटिः पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारये तस्य करस्थाः सर्वसिद्धयः यः कंठे धारये तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं
यो रामकवचं स्मरेत् वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताद्नः सर्वत्र लभते जयमङ्गलम् अव्याहताद्नः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्ट्यवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः आदिष्ट्यवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सरः प्रभुः अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलौ तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नौ रघुत्तमौ रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज धनुषा विसुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ. आता हा एकच शब्द आहे, पण आपल्याला तो नीट म्हणता यायला पाहिजे म्हणून आपण काय केलंय, त्याच्यात मध्ये मध्ये हायफन टाकले, डॅश टाकलेले आहेत, म्हणजे आपल्याला शब्द नीट व्यवस्थित कळतील आणि व्यवस्थित म्हणता येतील. ठीक आहे. आतसज्ज धनुषा वृक्षस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ आतसज्ज धनुषा वृक्षस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्. श्लोकाचा अर्थ असा आहे की अक्षय भाता पाठीवर असलेले, धनुष्याला एक बाण लावलेले राम आणि लक्ष्मण सतत माझ्या सोबत असोत की ज्यामुळे माझं रक्षण होईल. मुद्दाम या श्लोकाचा अर्थ सांगतोय की हा जर श्लोक आपण पठण केलं तर आपल्याला सगळ्या भीतींपासून नक्कीच खचितच अभय मिळत राहील. म्हणजे आपल्याला सगळ्या जे आपल्या अंगावर संकट येतात कधी कधी, तेव्हा जर आपण या श्लोकाचा पठण केलं तर नक्कीच फायदा होईल. परत एकदा श्लोक म्हणूया. आतसज्ज धनुषा वृक्षस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्सः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः काकुत्सः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं पूर्णार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं काकुत्स्थं पूर्णार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे
भो राम माम उद्धर, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम उद्धर, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. तर असं म्हणतात की ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं, राज्याभिषेक झाला युधिष्ठिराला, त्याच्यानंतर मी तुम्हाला मागच्या एका भागात सांगितलंय की भीष्म पितामह जे आहेत ते शरपंजरी पडले होते आणि इच्छा मरणाचं वरदान त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी आपला जीव सोडला नव्हता, प्राण सोडला नव्हता, कारण उत्तरायण सुरू होण्याची ते वाट बघत होते. उत्तरायण सुरू झालं आणि सगळे लोक, पांडव, श्रीकृष्ण हे सगळे त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, म्हणजे विष्णूंची 1000 नावांचा उच्चार केला असं म्हणतात त्या ठिकाणी. आता हे विष्णू सहस्त्रनाम जे आहे ती खरंच 1000 नावं आहेत विष्णूंची. मग त्या ठिकाणी ही सगळी नावं सर्वसामान्य माणसाला कसं काही बरं घेता येणार, म्हणून त्या ठिकाणी एक सहस्त्रनामानंतर एक छोटासा प्रसंग त्याच्यात वर्णन केलेला आहे की पार्वती देवी शंकरांना विचारते की सगळ्या लोकांना हे म्हणता येणार नाही. पार्वती उवाच, पार्वती मातेने शंकरांना विचारलं सहस्त्रनाम सगळं ऐकून झाल्यानंतर की केनोपायन लघुना विष्णोर्नाम सहस्त्रकम पठ्यते पंडिते नित्यम श्रोतुमिच्छाम्यहम प्रभू. हे प्रभो, हे विष्णू सहस्त्रनाम इतकं मोठं आहे तर पंडित विद्वान लोक कोणत्याशा अशा एका छोट्या उपायाने हे सहज म्हणू शकतील बरं. त्यावर भगवान शंकरांनी पार्वती मातेला असं उत्तर दिलं की प्रत्यक्ष विष्णू सहस्त्रनाम म्हणायची गरज नाही, केवळ हा एक श्लोक जरी म्हटला तरी विष्णू सहस्त्रनाम घेतल्याप्रमाणेच त्याचं फल आहे. म्हणून हा श्लोक कसा आहे बघा नीट. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. म्हणजे सहस्त्रनाम घेतल्यासारखंच या श्लोकाचं महत्व आहे. म्हणून राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. इति श्री बुधिकौशिक विरचितम श्री रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. इति श्री बुधकौशिक विरचितम श्री रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. आता ही संपूर्ण रामरक्षा पठणाच्या दृष्टीने आपण या ठिकाणी म्हटली. ती संपूर्ण रामरक्षा आपण परत एकदा, मी त्याचं परत एकदा वाचन करतोय. तुम्हाला जर अखंड म्हणायची असेल आणि जर तशी सवय करायची असेल तर आपण त्याप्रमाणे परत एकदा संपूर्ण रामरक्षा या ठिकाणी म्हणू. म्हणजे मी म्हणणार आहे, माझ्याबरोबर तुम्ही परत म्हटली तरी चालेल. रामरक्षा स्तोत्र. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेद् आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं धीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमृजटा मण्डनं रामचन्द्रम्. इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेः प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु
विश्वामित्रः प्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयञ्जामदग्नजित् मध्यं पातु खरदवंसी नाभिञ्जाम्भवदाश्रया सुग्रीवेशः कटी पातु सक्थिने हनुमत्प्रभु ऊरूरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनीसेतकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सकृती पठेत् स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो नर्प्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतान्नः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्ट्यवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारो त्रायेत्तान्नौ रघुत्तमौ आतसज्जधनुषा विसस्पृशा वक्षया शुगनिशङ्गसंगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतापति सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमौ वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं वा विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां वर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते
रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं। श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु। आज इथेच थांबूया. नमस्कार.